ऐक, मी खरंच सुधारलं. मी प्रयत्न करतोय सुधारायचा. मी मी काय करू? हा, ही ऐश्वर्या असं का करते मला कळत नाही. ऐका ना, ऐश्वर्याने किती प्रयत्न केला ना, तरी माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. खरंच तुम्ही नका काळजी करू. मी आहे तुमच्या सोबत कायम. आईच्या नजरेमध्ये पुन्हा तो पूर्वीचा राजकुमार पुन्हा दिसला. नालायक, हलकट, सगळ्यांना फसवणारा. हरलो मी. ऐश्वर्याला मी सोडणार नाही. मी त्या ऐश्वर्याला सोडणार नाही. सोडणार. हाऊ, तुम्ही शांत व्हा. बघू आधी इकडे बघा, प्लीज शांत व्हा. आणि असं नाही बोलायचं. कोणी किती वाईट वागलं ना तरी आपण सगळ्यांशी चांगलंच वागायचं. मला सांगा, आपण पण त्यांच्यासारखं वागलं तर त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक? तुझं माझ्यावर विश्वास आहे ना? खरं सांग. माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. शांत व्हा. अहो, ते बघा, तुम्हाला हवंय ते मागा. काय मागितलंस तू? आधी तुम्ही सांगा. या जगातलं सगळं सुख तुला मिळवते. मी पण तेच मागितलं तुमच्यासाठी. तुझा किती विश्वास आहे माझ्यावर? स्वतःपेक्षा जास्त. आणि या जगात जर माझा सगळ्यात जास्त विश्वास कुठल्या व्यक्तीवर असेल तर ती व्यक्ती तू आहेस. त्या जगातल्या प्रत्येक व्यक्तीने जरी मला येऊन सांगितलं की सावली तुझ्याशी खोटं वागतीये, खोटं बोलतीये, तरी त्या माणसांवर मी विश्वास नाही ठेवणार. कारण मला माहिती आहे की माझी सावली माझ्याशी किती प्रामाणिक आहे. इतका विश्वास नका ठेवू माझ्यावर. मी खूप मोठी गोष्ट लपवून ठेवली आहे तुमच्यापासून. माझ्या मनाची कोंडी शब्दात कशी सांगू सारंग सर? विठुराया, मला यांच्यापासून आता माझं सत्य लपवून ठेवणं फार काळ नाही जमू शकणार. माझी खरी ओळख सारंग सरांना सांगायची ताकद मला देते. मॉम, तुम्हाला काही हवंय? काय ग? खूप दिवसानंतर हे विचारायला आली आहेस तू. इतके दिवस तुझी गाडी रुळावरून खाली घसरली होती का? आणि आता परत मार्गावर आली आहे काय? नाही, तसं नाही मॉम. तुम्हाला माझं वागणं खरं वाटत नव्हतं म्हणून मी जरा... बरोबर आहे तुझं. मला तुझं कुठलंच वागणं बरोबर वाटत नाही, खरं वाटत नाही, हे तर अजिबातच नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेव, सदाशिव बद्दल चौकशी अजूनही चालू आहे. काय कुठे गेला होता सकाळ सकाळ? अगं, सारंगनी आता मोठी जबाबदारी सोपवली आहे ना माझ्यावर. त्याला आठवण करून द्यायची, आपण रिटायर झालोय, आता कसली जबाबदारी? गंमत आहे ना, पहिल्यांदाच सावली हर्बल कुठला तरी इव्हेंट स्पॉन्सर करते. त्यामुळे सगळी तयारी मलाच बघावी लागणार ना. आणि गमतीची गोष्ट अशी की एका सुनेचा ब्रँड दुसऱ्या सुनेचा इव्हेंट स्पॉन्सर करतोय आपल्याकडे. अरे वा, छान आहे की. त्यामुळे सारंगनी सगळी जबाबदारी माझ्यावरच सोपवली आहे ना आता. खूप चांगली गोष्ट आहे. डॅड, आय एम सॉरी. तुम्ही विसरताय की
ती कंपनी सारंगची आहे, नाव फक्त सावलीचं. ऐश्वर्या, आता सारंग आणि सावली वेगळे आहेत का? तू पण कमाल करतेस हं? अरे भैरवी, ये बस ना. नाही मॉम, बसायला ना आम्हाला अजिबात वेळ नाही. तुझ्याशी बोलते का मी? तुला सांगितलं बसायला? नाही म्हणलं का? नाही, पण आम्हाला बसायला खरंच वेळ नाही. नाही का हो भैरवी माई? भैरवी बस. हो तिलोत्तमा, आज काय ना जरा कामाची खूप गडबड आहे आणि वेळ कमी आहे, त्यामुळे आज असू दे, नंतर येते ना आरामात गप्पा मारायला. लय गडबड आहे, लय गडबड आहे कामाची. तुम्हाला सांगते, आम्ही ना डॅडींना घेऊन जायला आलो. ते स्पॉन्सर आहेत ना आमच्या इव्हेंटचे, डॅडी. काय ग भैरवी, त्यांना कशाला? ते आत्ता थकून आले आहेत. सो सॉरी तिलोत्तमा, खरं तर नसतं आम्ही त्यांना नेलं, पण मी आत्ताच अगं ऑडिटोरियमला जाऊन आले तर मला ऑर्गनायझर्स म्हणाले की हा सावली हर्बलचा पहिला इव्हेंट आहे. तेव्हा चंद्रकांत मेहेंदळे आवर्जून स्वतः सगळ्यात लक्ष घालणार आहे. आता असं म्हटल्यावर सगळ्या अप्रुव्हल्स करता त्यांचीच गरज लागणार ना, म्हणून मग त्यांना घ्यायला आलोय. कारण अगं कामं खूप आहे आणि वेळ कमी. पण आजचेच दिवस, हा, उद्या हे सगळं करायला वेळही मिळणार नाहीये. उद्या तुम्ही निवांत फक्त कार्यक्रम बघायला यायचंय. हा, येऊ का आम्ही जाऊन थोडा वेळ? ठीक आहे, चालेल. पण सावळी आणि तारा कुठं दिसणार? हा, कुठे आहेत त्या? भैरवी, ते तुझ्याकडेच गेलेत, म्हणजे सारंग घेऊन गेला त्यांना. ओ बरं आहे ना, बरं आहे. तेवढंच आता दोघी जणी म्हणजे तेवढंच तारा रियाज करेल. उद्या कार्यक्रम आहे म्हटल्यावर रियाज करायला हवा ना. आम्ही जाऊन येतो तोपर्यंत. मी पण येते, म्हणजे तेवढीच मदत होईल ना माझी. कशाला? नाही म्हणजे कशाला उगाच तुम्हाला त्रास? आम्ही घेऊ सांभाळून दोघी जणी. हा, नाही तसं नाही, एक माणूस एक्स्ट्रा आला ना तर कामं लवकर होतील. चला. नाही नाही, तुझं म्हणणं बरोबर आहे, पण तू गेली नाहीस तर बरं आहे, कारण खरंच कामं वाढतील तू गेल्याने. त्यांना मी तसंच वाटत. हे आहेत ना, हे बघतील सगळं. ठीक आहे, मला वाटतं आम्ही निघतो. भैरवीजी, मी फक्त चेंज करतो आणि आपण निघूया. तुम्ही कितीही मला टाळलं तरी मला जे करायचंय मी ते साध्य करणारच. भैरवीजी, मम्मा जरा कार्यक्रमाच्या तयारीत आहे. अच्छा, पण मग रियाजासाठी भैरवीजींची मदत नाही लागणार का तुम्हाला? हो, म्हणजे नाही काही, म्हणजे असं कंपल्शन नाही आहे, कारण मला गायचं आहे ना उद्या कार्यक्रमात, त्यामुळे माझा रियाज होणं जास्त इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे माझी तयारी चालू आहे. वा 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 तारा मॅडम, एक नंबर. चला मग चालू करूया रियाज. म्हणजे काय, मी पण गाणं शिकलो आहे. आता उद्या काय चुकलात तर मी सांगेन ना तुम्हाला. मी ऐकलंय तुझं गाणं, बाथरूम मध्ये गात होतस ना. सारंग दादा, मी तानसेन नसलो ना तरी कानसेन आहे. कान चेक कर तुझे. नंतर गाऊ आपण. आता निघूयात, चल, खूप काम आहेत आपल्याला.